त्या दिवशी लय वांगे होते. आज तुम्हाला वृषालीवर तिरपड लागले याच्यावर टाकी कोणता ते नाका नाही तिथं काहीच नाही काहीच नाही. आता आले ना रे, तुला काय माहिती आहे? आम्हाला दररोज आम्ही इकडे हिंडून तिकडे जात असतो ना. काल तर 5 वाजता भांडणं झाली होती मारे लोकांना लागली. काल तू म्हणे माझा नंबर लागला पाहिजे, तो माझ्या लागला पाहिजे. खत कोणापाशी आहे काय मालूम मेन नाही आहे. नसलंच तर तुम्ही ऑफिस जायला लागेल ना. ती वापस नाही दिवस निघाला की बरोबर लोक लोक येतात आता बस ते कालच्या गडबडला लोक बसेल राहतात. आज तर कोणी नाही निघाला. आज कोणत्या दुकानाला आता रिअल नाही ना, लिहिलं नाही ना आज कोणत्या दुकानात. आज दुकानात कोणत्याच लिहिलं नाही. कामगारी आम्ही 3 वाजतापासून गेलो. घेऊन तरी ठेवला होता झिरो साठा आहे किंवा खत मिळणार नाही आहे. आम्ही निघून गेलो. हा निघून गेलो. आता 10 तारीख 11 तारीख 12 तारीख काल तो लय दिसले ते तुमच्या आम्हाला आयडी सांगून द्या सर, आम्ही पण सबमिट करतो. तुम्ही पहिले सांगायला पाहिजे काय नाही त्याने काल सांगितलं ना नाही भेटत. काय सांगा ते बसलेला आहो किती वेळचं सकाळपासून. या दुकान बंद राहते. आज काय मला भेटत हा पण काल सांगितलं दुकान चालू आहे म्हणून. चालू वापस रोज वापस चाललो. हा खत भेटायला चालू भरपूर दिवस झाले. काय परिस्थिती आहे? युरिया मिळत नाही आहे, अनेक शेतकरी रांगेत उभे राहून हो सर, आज कोणाच दुकानावर साठा लिहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे लोक विचारात पडले जातात. एक तर शुक्रवारी या दिवशी अकोटचं मार्केट पण बंद राहते, त्याच्यामुळे लोक विचारात पडलेले की आज बंद आहे की साठा लिहिलेला नाही तर युरिया अवेलेबल आहे नाही आहे, यामुळे लोक असे विचारात पडलेले आहे सर्वजण. आम्ही पण सकाळपासून लाईनमध्ये लागलेलो आहोत इथं. आम्हाला पण समजत नाही घरी जायचं की थांबायचं म्हणून. रांगेत उभे राहून काही मोजकाच युरिया मिळते, शेतकऱ्यांना नाराजीचं वातावरण. हो सर, 5-5 पोते युरिया मिळते आणि काही जणांना मिळत पण नाही. OTP नाही लागला, थंब नाही लागला, त्याच्यामुळे पण कधी कधी त्रास होऊन जातो. आज सरकार म्हणते मुबलक साठा आहे तरी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहायची परिस्थिती. हो सर, साठा गव्हर्नमेंट जर मुबलक साठा आहे तर प्रत्येक सातबाऱ्यावर एक एकरी एक पोते युरिया कधी पण द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. म्हणजे कधी पण आलो मी तर मला मिळायला पाहिजे जर साठा आहे तर. असं नाही व्हायला पाहिजे की सकाळी या 100 टोकणा 150 टोकणा एवढे टोकन झाल्यानंतर कोणाला मिळणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे. त्यात कुपन वाटप मध्ये कुठेतरी भेदभाव होते असं वाटते मोठ्या शेतकऱ्याच्या छोट्या शेतकऱ्या. नाही होऊ शकते सर, होतेच सर 100%. काहून त्याला त्यांचे खूप सारे कस्टमर वगैरे लागलेले असतात, त्यांना दुकान चालवं लागतं, ते सपोर्ट करतच असतील. युरिया पाहिजे तुम्हाला? कडकवाडीहून आलेला 20 पोते एरिया पाहिजे मला. किती वाजता आले होते साधारणतः? साधारण मी 3 वाजता 2 वाजता घरून निघालो, 3 वाजता इथं पोहोचलो. आज रात्रभर जागरण झालं तुमचं. हा, युरिया मिळेल काय वाटते का? काही गॅरंटीच नाही मिळते की नाही मिळत, आम्हाला अजून माहितीच नाही आहे. त्यानं काहीच नाही लिहिलेलं आहे की एरिया भेटते की नाही भेटत. आज किती अपेक्षा आहे तुम्हाला युरियाची? म्हणजे याच्या विषय ठेवल्या पाहिजेत. सातबारे वगैरे सोबत? हा, 7 बारे आहेत सोबत. कधीपासून तुम्ही काय परिस्थिती आहे युरियासाठी? मी सकाळी 3 वाजतापासून आलेलो आहो. खूप कठीण परिस्थिती चालू आहे. मी करतवाडी गावातून आलेलो आहे, चेतन भारंबे. इथं परिस्थिती असं आहे की इथं तारीख पण नाही. कालची तारीख टाकलेली आहे 11 तारीख. आज तुम्ही सांगा 12 तारीख आहे की नाही आहे इथं उपलब्ध साठा. तर कसं समजा आम्ही की साठा आहे नाही आहे. आता लाईनीत उभा आहो, इथं सर्व लोक आहेत, भरपूर लोक आहेत. तर साठा आहे की नाही आहे, इथून पण वापस जा लागते. काय परिस्थिती आहे युरियाची. कधी आले तुम्ही साधारण? सकाळी 3 वाजता आलेले आहो. युरिया किती पाहिजे तुम्हाला, काय अपेक्षा आहे? युरिया तर मला 10 पोते पण पाहिजे. 20 एकर शेती आहे माझ्याकडे, लागवणची शेती आहे. सरकार म्हणते मुबलक साठा आहे तरी रांगेत राहायला लागा लागतो. आता तुम्ही सांगा 7-12 आता लागवणची शेती आहे तर 7-12 आता कोणाचा हे करू, कोणाचा लावा, तर कोणाला मागावं 7-12. तर लागून आला पण 7-12 देते की नाही देत, तरी येऊन लाईनीत उभा
आता आल्यानंतर पाहू नंतर सातबाऱ्याचं. मागणी काय तुमच्या? आमची मागणी युरिया पाहिजे बा, युरिया द्या तुम्ही. यांना सरकारनं युरिया भरपूर साठा उपलब्ध असावा.